जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर व्ही. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, संत मीराबाई यांच्या जीवनावरील कथाप्रसंग, भाग 16. परदेशी सजण घर आले. लोक गाण्यात तल्लीन होऊन गेले. पण एवढ्यात बैठकीच्या मागच्या बाजूने आवाज आला, बंद कर रे ते गाणं. बेशरम, खुशाल पुरुषांच्या मांडीला मांडी लावून बसतेस, गाणी म्हणतेस, तुला काही लाज? गर्जना एका स्त्रीची होती. तोंडावर घुंगट होता, तरी वेशभूषा, आवाज नि दरारा पाहून ध्यानी आलं की या मीरेच्या सासूबाई आहेत. त्यांचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. तुझा नवरा मेला, सासरा मेला, म्हणूनच तुला कुणाचा धाक उरला नाही. पण कुळाची काही मर्यादा? उठवळ झालीस का काय ग? मीरा सटपटून उभी राहिली. तिनं मान खाली घातली. संतांतील प्रमुखांनी म्हटलं, देवीजी, आपण उगाच का रागवता? उगाच? ही इथं पुरुषांच्या मध्ये बसलेली मी पाहते आहे, ते काय खोटं आहे? की हिनं पद म्हणलं ते खोटं आहे? अमात्यांनी मध्ये तोंड घातलं. सरकार, क्षमा करावी. आम्ही काही झालं तरी नोकर, आमची योग्यता नाही. आम्ही आमच्या पायरीनंच राहिलं पाहिजे. पण अमात्य या नात्यानं आमच्यावरही काही जबाबदारी आहे म्हणून बोलतो. राणीजींनी जे पद म्हणलं त्याचा अर्थ पाहावा. त्या म्हणाल्या, परदेशी सजण घरी आले. हे परदेशी सजण कोण ते आपल्या ध्यानी आलेच असेल. त्यांना पाहून कमलासारख्या त्या प्रफुल्लित झाल्या. सरकार, कोणतंही भाष्य न करता मी 2 पंक्ती फक्त म्हणतो. आपणच त्या ओळीतून काय ते योग्य ते समजून घ्यावं आणि पाहावं. त्या या परदेशी सजणाला म्हणतात, नसा नसात भरे शीतलता, कारण आपणासारखे हरिमहालात आले. आपली भेट झाली. कशी ते सांगता येणार नाही, पण परिणाम त्यांनी स्वतः सांगितले आहे, ऐका. मीरा विरहिणी शीतल झाली. बस, आम्हास अधिक काही बोलायचं नाही. साक्षी पुराव्याची आवश्यकताच नाही. या संत पूजनाचा आणि भजनाचा अर्थ आपल्या ध्यानात आलाच असावा. तो नक्की घ्यावा. एक तरुण संन्यासी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, आम्ही आपणास विनंती करतो, विनाकारण या साध्वीवर कोणताही गलिच्छ आरोप करू नये. देवीजी पवित्र आहेत. त्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं इतक्या त्या पवित्र आहेत. आम्ही तर संन्यासीच. आम्ही त्यांच्याकडे भगिनी या नात्यानंच पाहिलं. त्यांचा भक्तिभाव पाहूनच आम्ही थांबलो. नाहीतर आम्ही कोणत्याही घरी मुक्काम करीत नाही. तेव्हा आमच्या नि त्यांच्या शिलावर विनाकारण शिंतोडे उडवू नका. दुसरा हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, आपण त्या पदाचाही विनाकारण विपरीत अर्थ लावत आहात. हा परदेशी पाहुणा भगवान श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन झालं की नसा नसात शीतलता भरते. हा आपला आध्यात्मिक अनुभव देवीजींनी मांडला आहे. बंद करा ही बकवास, अमात्य ओरडले. काय ग सटवे, तुझा नवरा मेला, सासरा मेला, पण सासूंचं जिवंत होती ना. आपल्या कुळाला तू कलंक लावलास. सासूबाई हातवारे करीत म्हणाले. अमात्यांनी मग सर्व संत मंडळींना म्हटलं, झालं ते झालं, याची अधिक चर्चा नको. आपण संन्यासी आहात. मी आपणास विनंती करतो की आपण त्वरित हा किल्ला सोडून निघून जावे. आम्ही आपणावर कोणतीही कारवाई करीत नाही. राणी सरकारांचा विचार यथावकाश राणाजी करतील किंवा त्यांना समज देऊन क्षमा करतील, हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. झालं. सारी संत मंडळी उठली. त्यांच्या मुखावर खिन्नता पसरली होती. लोक तर निघून गेले. राजघराण्यातील मंडळी रागारागानं चालू लागली. अमात्य मात्र उभे होते. एका बाजूला काजल उभी होती. मीरेच्या मागे चंदा उभी होती. संत मंडळी निघाली. मीरा महालाच्या खालच्या अंगणात आली. ती रडत होती. अंगणात येताच तिनं सर्व संतांच्या पायांवर मस्तक ठेवलं. क्षमा करावी, क्षमा करावी, मी आपली सेवा करू शकले नाही. आपणाला माझ्यामुळं मनस्तापही झाला. आपले चरण या अभागिनीला पुन्हा कधी दिसतील? संतांतील गुरुदेवांनी हात वर करून आशीर्वाद दिला. देव तुझी कसोटी पाहतो आहे. ठीक आहे, त्याला लाज आहेच. द्रौपदीसाठी रानावनात धावणारा भगवान आजही जागाच आहे. काळजी करू नकोस, येतो आम्ही. आणि ते हळूच म्हणाले, स्वतःला सांभाळावं. त्यांनी चंदाकडे पाहून म्हटलं, देवीजींकडे नीट ध्यान ठेवावं, त्यांना जपावं. राणा विक्रमादित्य आपल्या महालात होते.
2 दासी त्यांना पंख्यांनी वारा घालीत होत्या. समोर थंडगार पाण्याचे पेले भरलेले होते. एवढ्यात अमात्य आणि काजल यांनी प्रवेश केला. दोघांनीही मुजरे केले. राणाजींनी अमात्यांना बसायला सांगितले. अमात्य आसनस्थ झाले. काजल उभीच होती. बोला अमात्य. सरकार नाजूक बाब आहे. मीरा राणी आपल्या वहिनी, त्यांच्याबद्दल सर्वांना सहानुभूती आहे. आपण स्वतःनी थोरल्या राणी सरकारांनी स्वतःचे सारे वर्तन डोळ्यांनी पाहिले आहे म्हणून बरं. पण तरीही लोक हळहळत होते. लोकांची देवावर श्रद्धा असते, साधू संतांबद्दल प्रेम असतं, म्हणून त्यांना आपलं वर्तन कठोर वाटलं. पण हा सहानुभूतीचा प्रश्न नाही, राजकारणाचा आणि राजघराण्याचा प्रश्न आहे. थोरल्या राणी सरकार किती संतापल्या होत्या हे आपण पाहिलंच. तेव्हा छोट्या राणींना कठोर शासन झालं पाहिजे, पण ते आपण दिलं असं वाटता कामा नये. म्हणजे काय करायचं? आम्ही सारी योजना करतो, आपण फक्त आज्ञा करावी. आम्ही कोणती आज्ञा करावी? छोट्या राणींना देहदंड द्यावा अशी आपली आज्ञा हवी. मग पुढील कार्यवाही आम्ही करतो. विक्रमादित्यांनी सांगितलं. ठीक आहे. अमात्यांनी काजल बाहेर पडले. काजलला अमात्यांनी एका बाजूला नेऊन सूचना दिली. एखाद्या गारुड्याला बोलावं, त्याला भरपूर दान दे आणि एक भयंकर विषाची नागाची करंडी त्यांच्याकडून घे. त्याला म्हणावं माळी बनून ये आणि ती नागाची करंडी राणीच्याकडे दे. त्यांना म्हणावं एक सुरेख हार आणला आहे, आपल्या पूजेसाठी मुद्दामून घेऊन आलो आहे. थोड्या वेळानं काजल किल्ल्याच्या बाहेर पडली. तिला कुणी गारुडी गाठायचा होता की त्यानं तिला पाहिलं. तिचं लक्ष नव्हतं. तिनं कुणाजवळ तरी चौकशी केली. कुणी गारुडी आहे का? तो कुठे राहतो? ती पुढं सटकताच की त्यानं त्या व्यक्तीला विचारलं, त्या बाईंना काय हवं होतं? एखाद्या गारुड्याचं घर त्या विचारित होत्या. गीता मोठ्यानं हसला. कमाल आहे, कुणाला काय हवं असेल काही सांगता येत नाही. मला वाटलं बाईंना भाजी घ्यायची असेल. गीता तिचा पाठलाग करीत गेला. ती नजरेच्या आड होणार नाही, पण तिला अगर इतर कुणालाही तिच्यावर आपण नजर ठेवत आहोत अशी शंकाही येणार नाही, या पद्धतीनं तो पावलं टाकीत होता. चौकशी करीत करीत काजल एका झोपडीत शिरली. गीतानं ओळखलं, हेच गारुड्याचं घर असावं. तो दूर झाडाआड उभा राहिला. काही वेळानं काजल त्या झोपडीतून बाहेर पडली आणि नाहीशी झाली. ती दूर गेल्यावर गीता त्या झोपडीत घाईघाईनं आला. म्हणाला, आपण गारुडी आहात ना? आम्ही किल्ल्यावरून आपणाला निरोप पाठवला होता, तो मिळाला का? होय सरदार, आत्ताच एक दासी आली होती. मग झालं? मी म्हटलं सरकारी काम आहे, झालं नाही तर? गीतानं आपल्या मानेवर सुरी फिरवल्यागत हात फिरवला. दासी ती. अमात्यांनी तिला निरोप दिला आणि मला म्हणाले, तू जा रे, बाई आहे, हात हलवीत परत येईल, नाही तर भलताच निरोप सांगेल. कुणाला पत्ता लागता कामा नये. दोघेही हसले. गीतानं विचारलं, बरोबर निरोप सांगितला आहे ना? होय सरदार, त्यांनी म्हटलं एक विषारी नाग करंडीत घेऊन या. मला माळ्याचा पोशाख करून यायला सांगितलं आहे. त्या करंडीत सुंदर हार आहे असं सांगायचं आहे. कुणाच्या तरी पूजेत तो हार द्यायचा आहे. ही सरकारचीच आज्ञा आहे. आज्ञा पालनाबद्दल आधी थोडी रक्कम दिली आहे, नंतर बक्षिसी मिळणार आहे. बास, हाच होता ना निरोप? ठीक झालं, माझी काळजी मिटली. बरं, केव्हा बोलावलं आहे? वेळ माहिती आहे ना? होय जी, सूर्योदयाला तिथं मी हवा. ठीक, मग आम्ही वाट पाहतो. असं म्हणून गीता उठता उठता त्यांनी विचारलं, कोणती करंडी नेणार आहेस तू? त्या गारुड्यानं एक उभी टोपली दाखवली. म्हणाला, मुद्दामूनच ही करंडी नेणार आहे. आमची नागाची नेहमीची टोपली नको म्हटलं, हारच वाटला पाहिजे ना. गीता हसला. शाब्बास, आपल्यालाही डोकं आहे. आपण एखादे सरदारच व्हायला हवे होते. हे ऐकल्यावर गारुडी खूपच खुश झाला. तिथून बाहेर पडताच गीतानं तसलीच एक करंडी खरेदी केली. एक सुरेख मोठा फुलांचा हार खरेदी केला. गीतानं बाजारात हिंडताना किल्ल्यावरच्या एका दासीला गाठलं आणि म्हटलं, आमचा निरोप सांग चंदाला. म्हणावं राणीसाठी सांगितलेलं पूजाद्रव्य घेतलं आहे. लगेच ये आणि घेऊन जा. त्या दासीनं म्हटलं, मी घेऊन जाऊ का? गीता हसला आणि म्हणाला, खरं म्हणजे पूजाद्रव्य घेतलेले नाही हे, आता घेणार आहे. चंदा येतील तोपर्यंत घेऊन ठेवतो, तेव्हा निरोप सांगा. हा. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच एक माळी किल्ल्याच्या दरवाजावर आला. अमात्यांच्या आज्ञेनं त्याला आत सोडण्यात आलं. एका महालाच्या उंच खिडकीत अमात्य उभे होते. खिडकी खालून पायवाट जात होती. अमात्यांनी म्हटलं, कोण? माळी का? सांगितलेला हार आणला आहेस ना? जी.
हे बघ, हाराची ही करंडी पूजेच्या ठिकाणी ठेव आणि ताबडतोब तू निघून जा, म्हणजे बरं पडेल. आम्ही तुला शोधण्याचा खोटा प्रयत्न करू. अमात्य हसले. बर, जा चटकन. ती समोरचा महाल, तिथं काजल म्हणून दासी आहे, तिला भेट. माळी निघाला. त्या महालाशी येताच काजल समोर आली. तिनं ती करंडी पाहिली, हसली, म्हणाली, हार आणलास ना, जा असाच वरच्या महालात जा. काजलनं त्या माळ्याला वर पाठवलं. चंदा भेटली. माळ्यानं म्हटलं, आम्ही माळीजी, राणी सरकार किसनाची पूजा करत्यात. म्हटलं, आपण काही सेवा करावी. हा हार आणलाय पूजेसाठी. चंदानं म्हटलं, बर बर, राणी स्नान करत आहेत, बसा तुम्ही. त्या पलीकडच्या महालातच देवघर आहे, द्या ती करंडी माझ्याजवळ. नको जी, सेवा स्वतः केली तर पुण्य, तुम्ही कशाला. चंदा बोलली नाही, थोडी थांबली. मग तिने चटकन करंडी उचलली. जाता जाता म्हणाली, आत ठेवते, राणी पूजेला बसल्या की बोलावते. माळी बसून राहिला. चंदा ती करंडी आत घेऊन गेली. थोड्याच वेळात चंदानं माळ्याला बोलावलं. मीरा देवघरात पाटावर बसली होती. पांढरी शुभ्र वस्त्र आली होती. करंडी एका बाजूलाच होती. चंदानं म्हटलं, या, द्या आपल्या हातानं. माळी थरथर थरथर कापू लागला. मीरेचं सात्विक मुख पाहून तो अस्वस्थ झाला. या या, देवीला आपल्या हातून. पाप, केवढं पाप, हे पाप देवासमोर. तो म्हणाला, नाही नाही, ती करंडी द्या, मी परत नेतो. मीरेने विचारलं, काय झालं. यांनी आपल्या पूजेसाठी हार आणला होता. चंदा म्हणाली, नको नको, ती करंडी द्या, तो हार चांगला नाही, मी कुठल्या हाराने आपली पूजा करतो आहे, नको नको. माळ्याला घाम फुटला. मीरा हसली, आपण हार आणला होता ना, देवाला भक्तीच प्रिय. चंदा, आण तो हार, दे ती करंडी. चंदानं करंडी पुढे केली. माळी ओरडला, नका नका, त्या करंडीत हात घालू नका. पण मीरेनं शांतपणे झाकण उघडलं. शुभ्र फुलांचा सुरेख हार तिनं काढला. ती हसली आणि म्हणाली, वाह, माझ्या कन्हैयाला हा हार फार आवडेल. आणि तुम्ही म्हणाला, मी कुठल्या हारानं पूजा करतो आहे, किती सुंदर. बसा माळी बुवा, बसा, प्रसाद घेऊनच जा. काजल कुतूहलानं वर आली होती. तिनं पाहिलं की करंडीतून हारच निघाला. हार, या करंडीत हार, हा 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 हा, हार होता. त्यानं पुन्हा पुन्हा मीरेपुढे डोकं टेकवलं. मीरेनं तो सुरेख हार कृष्णाच्या गळ्यात घातला. पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून सर्वांच्या हातावर पेढे ठेवले. मीरा काजलला म्हणाली, सांगू का तुला काजल, माझा कान्हा विष्णूचा अवतार, हो की नाही. भगवान विष्णू शेष नागावर झोपतात. भगवान शंकर तर गळ्यातच नागाचा हार घालतात. ही चंदा उगीच घाबरली ग. माळीबुवा हार घेऊन आले, त्यात घाबरण्यासारखं काय होतं. आणि माळीबुवा तरी काय, देवाला भक्तिभावानं काहीही वाहिलं तरी प्रियच, मग भ्यायचं कशाला. हार म्हणून त्यांनी नाग आणला असता तरी काही हरकत नव्हती. काजल ऐकतच राहिली. हिला कसं कळलं असावं, पण कसं कळलं. माळी तर गांगरलाच. या साध्वी स्त्रीनं बरोबर जाणलं आणि नागाचा हार झालेला आपण पाहिलं. त्याने मीरेला साष्टांग दंडवत घातलं. धन्यवाद.